हाय नमस्कार. झोप झाली. झोपेतनं उठलं बघा डोळं कसं होत्यात. असं वाटतंय तोंड सुजलंय का काय, हाय की नाही. तर आता 2 वाजत आल्यात. 2ला फक्त 10 मिनटं कमी आहेत. चिखल लवकरच होतोय आता, कारण 1-1:30 वाजता उठलं की चिखल होतोय 10-10:30 वाजेपर्यंत. मग काय तिथनं आंघोळ, स्वयंपाक, खायचं आणि झोपायचं ते आता उठायचं. मग आता मालकांनी आवाज दिलं, उठा वाहतुकीला. उठले, तोंडावर पाणी मारलं आणि म्हणलं चला एक ब्लॉग बनवावा. तर पनवेलच्या ताईचा फोन आलता काल. म्हणल्या ताई काय फरक वाटतंय का. आता मी कसं सांगू की काय फरक वाटतंय का. खूप छान, म्हणजे ही आहे का नाही, खूप दाट दिसत होतं. ही आहे का नाही वांग खूप दाट असं काळा भंगार, तर थोडंसं फिक्कं पडलंय. म्हणजे कलर उडत कसं फळ आपण एक घेतलं आणि त्याचा फळाचा रंग कसं सुकतं असं ते उडायला लागलं. म्हणजे कमी कमी थोडं. आता ह्याला काय महिना नाही झालं मी लावते ती क्रीम. फक्त 8 दिवस झाला असेल, पूर्ण 8-9 दिवस झाला असेल. तर खूप छान असं एक बहिणीला कसं सांगतं अशा पद्धतीने त्या ताई सांगत होत्या. तर आता जयंतीला दीक्षाला पण साडी, जे दीक्षाला आवडेल ती साडी ती घेणार आहेत. आणि साडीच नाही तर मेकअपचं सामान सुद्धा दीक्षाला घेणार आहेत. किती करतात माझ्यासाठी, लेकरांसाठी, आईसाठी खूप करतात. बहीण करू शकते अशा पद्धतीने, कारण माझ्याकडे शब्दच नाही त्यांच्यासाठी बोलायला. खूप छान असं पाठीवर पाठ देता आल्यासारख्या. आणि मला काय बहीण नाही, माझी फक्त बहीण तीच आहे, पनवेलच्या ताई. तर म्हणलं चला वाहतुकीला जायचंय. सकाळ सकाळ नाही का दीक्षाचा फोन असतो आईचा. जरा आई बडबड करत होती, भानूला मला आंघोळ घालता येत नाही, जरा त्रास होतोय, मी आजारी पडले. तर मी असं ठरवलं की आता बघू, सोमवारी गेल्यावर भानूला आणतेच. कारण आता तेल आणायचं झालं तर मला फॅन आणावा लागन, हातराय पांघरायचं वाढलं, इथं दुधाला सांगावं लागन. म्हणजे जेवढी 1 मिनिट झोप भेटत होती की नाही तेवढी सुद्धा आता भेटणार नाही. कारण पूर्ण लक्ष बानूकडे जाणार. तिथनं यायचं 10 वाजता, तिथनं परत बानूचं आंघोळ पाणी जेवण, तिथनं परत दुपारच्या टायमाला जेवण. काय अडचण नाही, करू. म्हणतात ना की एका बाई मागे एका पुरुषाचा हात असतो आणि एका पुरुषामागे एका बाईचा हात असतो. 2च हात घ्यायचं, पळस सुटायचं. कवर डोक्याला टेन्शन तर घेऊ, इथं कष्ट करायचं. तिला काय सांगू की मी किती कष्ट करते. जेवढं कष्ट करते तेवढं फक्त मला झोप का नाही 3 तासच भेटते दिवसात. दिवस आणि रात्र धरून दिवसाचे 1-1.5 तास, संध्याकाळचे 1-1.5 तास. पहिले कशी दिसत होती ना आता कशी दिसते तुम्ही मला सांगा. दिसण्याबद्दलचं काय नाही, कमी झालेली तब्येत किती बी चांगली.
पण वेळेच्या वेळेवर जेवायला, वेळेच्या वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे बरं असते. बॅलन्स संपला होता, बॅलन्स केला. आता आईच्या मोबाईलचा संपला, तिला करायचा कुठनं करू मी. कोणची गोष्ट खाऊ वाटली तर स्वप्नातच खायची आणि गप्प बसायचं. बरं लेकरांना तर खाऊ वाटले तरी चटणी भाकरच खायला घालायची आणि गप्प बसायचं. पण दुसऱ्यांपुढं कधी हात पसरला नाहीत, दुसऱ्यांना कधी मागितलं नाही. शेजारी पाजारी जसं आहे तसंच दिवस काढतोय. आधी पण काढलं आणि आता पण काढतोय. शेजारी पाजारी लोकांना आम्ही सांगतो की आम्ही लय खाल्ल्यासारखं. एक दिवसाचं आहे का त्यांना सांगायला? ते त्यांचं घर भागवणार का आपलं घर भागवणार? पण हाय म्हणायचं, खुश आहे, आनंदात. कष्ट करायचं, खायचं, कुणाला बोलाय नको, कुणाला चालाय नको. आपण आपल्या धुंदीत चालायचं. तर चला, हेडे वावलं असलं तर लाईक करा, शेअर करत जावा. मस्त काय हेड्यामधनं घेण्यासारखं नाही, पण असा एक चुटका तुमच्या काळजाला लागत असेल माझा हेड्या बघितल्यावर. तसंच लाईक पण करत जावा. तर चला, बाय.